रूप पाहिले तुझे माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी हो रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या गोपिकांचा गोकुळचा राजा युगायुगांचा स्वामी तुम्हारा युगायुगांचा स्वामी तुम्हारा युगायुगांचा स्वामी तुम्हारा तू गोपिकांचा गोकुळचा राजा युगायुगांचा स्वामी तुम्हारा युगायुगांचा झाले काना सावळ्या व्याकुळ झाले काना सावळ्या रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी व्याकुळ झाले काना सावळ्या रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी व्याकुळ झाले काना सावळ्या व्याकुळ झाले मध्यान रातीत झोप कशी आली मध्यान रातीत झोप कशी आली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली
मध्यान रात्रीत झोप कशी आली मध्यान रात्रीत झोप कशी आली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कुहू कुहू करी कोकिला पहाटेच्या प्रहरी गोट्यातून उठली ती गोकुळ नगरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी कुहू कुहू करी कोकिला पहाटेच्या प्रहरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी झोपेतून उठली गोकुळ नगरी झोपेतून उठली गोकुळ नगरी दुधाच्या थाराच्या काढून मटकी भरली दुधाच्या थाराच्या काढून मटकी भरली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली अंगणात बाई माझ्या तव बिंदू पडती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हो अंगणात बाई माझ्या तव बिंदू पडती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती धनधान्य देवोनी भरू त्यांची झोळी धनधान्य देवोनी भरू त्यांची झोळी कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली 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 हो कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली चल ग बिगी बिगी अगं चला गं मारीला. ए चला 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 अगं हो. ए, राधे अगं इकडे ग काय गं? ए, राधा ठेवा ठेवा मार ठेवा ग ए राधे काय गं? तो बघ किती गोड दिसतोय ना ग अगं तिकडे कोण? अगं तो बघ किती गोड दिसतोय ना ग कोण गं कोण? अगं कोणता ग तो ससा ग अगं ससा होय. हा ससा कुठे गेला बरं गेला 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 ग गेला काय ग अगं हो अगं ई. अगं इकडे या काय झालं ग तो बघ बोलला. काय ग अगं हो. अगं हो मग तुझ्याकडेच बघतोय आणि तुझ्याकडे बघून लाल सांगतोय बघ तुझ्यावर थोडं घालायचा काय गं अगं हो तुझं आपलं काय कधीचा? आता चल माझ्याला उशीर होतोय ए चला ग चला गं.
काय ग हे राधे आता इकडे ये ग काय ग झालं? राधे आपण चुकलोय वाटतं ग अगं नाही ग आपण बरोबर नाही बघ. अगं नाही ग चुकलोय ग ही वाट माझ्या ओळखीची नाही ग चंद्रा नाही ग ही वडाई ग हे चला पूर्ण इकडून जाऊया अगं चला ग. जा जा वांगाखाली पडल बघा अगं अगं हो मथुरच्या वाजायचं म्हटलं कोणी जर सांगलं तर असायला हवं ना ग अगं हो ग. अगं हे तारा ऐक ग. अगं त्या आपल्या मावशीला आवाज द्यायला सांगितलं होतं ना अगं, ग. विसरली ग अगं अशी कशी विसरली? विसरली मग आता काय करायचं का काय ग होतं? राधे तो आवाज आहे का माझ्या मावशीला असं म्हणता येते आवाज देऊन बघते हा. दे दे येते मावशी हा बघूया मावशी अगं हे मावशी अगं काय ग अगं येतेस ना बाजाराला? अगं आले ग आले येते ग परिणो. या राधे फार दिवसा या राधेन फार दिवसान मारी हाक या मावशीला मारी हाक या मावशीला राधा है तरणी काठी आले मी साथीला राधा है तरणी काठी आले मी साथीला ये चल, 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 चल. या राधेला फार दिवस या राधेला फार दिवस अगं या मावशीला राधा हे धरणीला आले साथीला राधा हे धरणीला आले साथीला नव्वद नेसून आले मी नटून सुंदर पाहून राधा गेली हो लागला नव्वद नेसून आले मी नटून सुंदर पाहून राधा गेली हो लागला नकरा पाहून दिसते शोभून नकरा पाहून दिसते शोभून येते मी संगीला राधा हे धरणीला आले मी साथीला राधा हे धरणीला आले मी साथीला हो राधा है तरणी काठी आले मी साथीला ए चला ग हा या मागं माग चल ग आली ना ग तुमची मावशी चला ग चल ग राधे आले तुझी मावशी तर चल तुझी बिगी ए मावशी राधे बघ ना ग काळ्या माझ्यासारखी मध्ये आडून आली बघ अगं थांब गं तुझं रे चंद्रा. अगं हे मावशी का ग राधे अगं यायला एवढा उशीर का ग केलास? अगं अजून लवकर आली असती मग ग पण काय झालं माहितीये काय ग माझं ना जवळ झालं ए काय ग? काय सर झालं का माठ म्हणजे माठ तुला काय वाटलं मला काही नाही का ते जाऊ दे काय ग? एवढ्या घाईत आहे ना हा आणि एवढ्या गडबडने कशाला बोलवलं का मला अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरे बाजाराला चाललोय बघ. असं होय पण जावा की मी कशाला येऊ राधे म्हणतो तू ना ग की नको म्हणून सर माझ्यासोबत थांबा बाजाराला. गं तुम्ही जरा. थांब ग राधा, थांब. अगं हे मावशी
का ग राधे? अगं पण आम्हाला कोणालाच मथुरेचा रस्ता माहित नाही बघ. आता रस्ता माहित नाही म्हणून हाक मारली का मला? अगं हो. हिला विचार सकाळी मी बाजून गेली तेव्हा हिने आवाज नाही दिला मला. अगं विसरली असेल. अशी कशी विसरली असेल? भाऊबर भांडायला विसरत नाही ही. ए मावशी काय ग हे राधे ही असेल ना तर मी यायची नाही बाजारला बघ. आणि मला पण याची हौस नाही बघ. जा जा पण येणार नाही. जा. काय नाही करायचं यांचं? राधे मी मार घेते तू चल ग माझ्यासोबत. अगं थांब ना जरा. जरा पुढे गेली तर डायरेक्ट बांधायच्या खाली जाशील बघ. मावशी अगं हे मावशी चल ना काय गाता. मग तिला प्रेमाने बोलायचं आहे का? अगं प्रेमाने. अगं हे चंद्रा. काय ग अगं मावशी प्रेमाने बोल म्हणते. हिच्याशी आणि प्रेमानं मी आमच्या ह्यांच्याशी पण प्रेमानं बोलते हिच्याशी प्रेमानं बोलते. अगं अगं तू ह्यांच्याशी रात्री बोलते माझी आता बोल. मावशी राधे बघ कशी म्हणते. अगं बोल गाता. आता तुम्ही म्हणताय मग ना नाही तर नाहीच ना मान धरू सोड. मावशी काय गं? काय ग? काय गे अगं प्रेमानं अजून कसं बोलू का हिच्याशी. अगं चंद्रा आमच्याशी कसं बोलतेस तसंच तिच्याशी बोल. थांबा थांबा थांबा. ए मावशी काय गं? ए मावशी ए तिकडे मावशी. हे मावशी अगं असं असं करून भोका पाडली शीतल. हाय का? कशी बोलतीये. आजकालच्या पोरींचं प्रेम असं होतं का? मग कसं होतं का? आजकालच्या पोरींचं प्रेम कसं होतं? कसं ग एकाला हाय हाय दुसऱ्याला बाय आणि पोरगी तिसऱ्यावर पळून जाईल. मावशी आणि जुन्यात सांगायचं म्हटलं तर कसं? कसं ग सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना गेला की हाय गेला गेला तिच्याकडे गेलाय. सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना त्यानंतर आली लैला मजनू त्यानंतर आली लैला मजनू आज सगळे तिथं पालवीना दगडू. ते सगळे दगडूच का ग दगडे सगळे त्यातला एक दगड सुटला डायरेक्ट डोळ्यावर आपटेल. मग असं प्रेमाने बोल सांगा का तिला? तुम्ही कशी प्रेमानं बोलूच का बोल ग गाता. असं असतं मग इथं. ए मावशी किती गोड दिसतेस ग. अगं हो इकडे यांना विचार मावशी गोड दिसते ना. ते बघ गोड म्हणताय. इकडे इकडे ये. यांना विचार मावशी गोड दिसते ना. तिकडे आहे का? तिकडे काय ग तिकडे तिथे ना. काय झालं ग. आता हिने सांगितलं की नाही मी कशी दिसते ती. हा आता ही कशी दिसते सांगायला नको का? मावशी मी बाई गोड दिसते ग गोड दिसते. आता ऐक चंद्रासारखा मुकडा हिचा एक खरंच का ग? कडशील आणि सूर्यासारखं तेज हिच हो ना ग मावशी. तिकडे घे. हा, हा, हा. चंद्रासारखा मुकडा हिचा हो ग आणि सूर्यासारखं तेज हिच हा. आणि हरणीसारखी चाल हिची. ए मावशी हळदीसारखी म्हणजे अशी का ग अशीच असणार ना अशीच असणार. मग डुकरासारखं कागं बोलणं तुझं? डॉक्टर म्हणते मला जाय नाही. काय गं करायचं यांचं? मी नाही का बाई हिच्या सांग बरोबर ग. चावणार तुझची. अगे मावशी चल ना गाता उशीर होतो बघ आपल्याला. आता तू प्रेमाने सांगतेस म्हणून येते आता हिच्यावर आलेच नसते पण थांबा ग. काय ग आता तुला सांगितलं की नाही आता ह्यांना सगळ्यांना पण सांगते बघ अगं हो मावशी पण सांग असं ना. सांगते हुकाने सांगू. सांग ही दुकानात सांग. आता ऐका ऐका हातावर ठेवला कप उपटेल उपटेल. हातावर ठेवला कप कपात ओतली चहा. हातावर ठेवला कप कपात ओतली चहा त्याच्यावर ठेवली बशी बस. आणि मला तुम्ही बाकी सगळ्या म्हशी. ए, काय ग? काय ग हे अगं मस्करी केली जराशी मावशी एवढी मोठी मस्करी का ग. ते जाऊ दे. आता एवढं नटून ठटून आणि एवढा 7 फिंगर बाजार चाललात की नाही अगं हो ग मग घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे बघ. ए कशाला ग सांगायला. आता नेसलं काय ते दिसतंय मला हा पण घेतलं काय सांगितलं पाहिजे. असं म्हणते हा. ए सांगा ग आपण काय काय घेतलं ते ए सांग ग. सांगा ग. अगं मावशी मी येते दूध आणि चालेल बाजाराला. चल अगं मावशी मी घेतले दही आणि चालले मग बाजाराला. मग त्याचं जरासं खात जा की. मावशी अगं खात जा जरा. अगं मावशी मी इथे तागड चालेल बाजाराला. बघू काय हे आमचं लाजाचं झाड आहे. कसं ग? मला की लगेच नाचतं. ए हे मावशी बघा. कसं ग हे बघा लाजलं ग. झालंय चल ग. बघ ना ग. मी घेतलं खवा आणि चालली मग बाजाराला. चल मावशी मी घेतला दहीचा हलवा आणि चालले मग बाजाराला. ढवलत जा ढवलत. सगळी ठेवलं ना. अगं मावशी मी घेतलंय ताक आणि चालले मग बाजाराला. चल जा.
ए मावशी मी घेतलाय खावा आणि चालली थेट बाजाराला हा हिने घेतलाय खावा कुणी हवाला न्यावा नाही तो उद्या घरी. मावशी अगं मी खावा म्हटलं खावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खावाच म्हटलं. काही बक्षीस चाललं आहे. सात्विक रेवाळे अक्षय रेवाळे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच गीतकार गायक सन्माननीय विशाल बेंद्रे गाव कोचरी लांजा खास गवळणीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच विजय धुमाळी नवलाई देवीवाडी खास चंद्रासाठी आणि गवळणीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच संदीप बाळू धनावडे राहणार कडगुडे रत्नागिरी खास अनिकेत धनावडेसाठी आणि राधेसाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच वीरेंद्र जाधव दीक्षा जाधव राहणार चिपळूण खास चंद्रासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच दिवाकर गोठणकर राहणार पावस खास मावशीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच साईराज रघुवीर आंबरे आराध्या रघुवीर आंबरे खास गवळणीसाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच करिश्मा गुरव वरची गुरववाडी राहणार दाभोळे खास संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. संस्कृती आणि सार्थक गुरव यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच अजय वेद्रे अजय कलपटे खास बकासूर प्रेमी खास गवळणीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच सौ सुगंधा तिर्लोटकर राहणार दादर मुंबई यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. आर्यन निवळे राहणार कोल्हापूर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच सुरेश शिवराम कांगणे राहणार देवरूख कांगणेवाडी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. अशोक लांजेकर मुक्काम पोस्ट कलपट तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी खास संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच प्रमोद रेवाळे भोके रेवाळवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी खास सिंद्रासुरासाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच दर्शन रामगडे खास मावशीसाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच प्रभाकर गुणाजी राहणार निवळी माळकवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच गजानन होरंबे आमचे मार्गदर्शक गजानन होरंबे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही श्री रवळनाथ रेमिस नमन मंडळ रत्नागिरी लय भारी आभारी आहोत. धन्यवाद. ए पोरीनो काय ग मी काय म्हणते आता हा सुंदर घाट आता ह्या घाटात असं गप्प जायचं का ग? काय ग एखादं गीत घे की. असं म्हणते हा मावशी सुंदर हे पूर्ण मीच म्हणते हा साथ द्या मला तुला 7 का मी 8 पण देत पण म्हण. बघा ना ग म्हण, चला म्हण. ग, मी एखादं म्हणते जाऊ दे जाऊ दे घट भरण्या यमुनेला जाऊ दे घट भरण्या यमुनेला गगवलनी जाऊ चला बाजाराला गगवलनी जाऊ चला बाजाराला जाऊ दे घट भरण्या यमुनेला जाऊ दे घट भरण्या यमुनेला गगवलनी जाऊ चला बाजाराला गगवलनी जाऊ चला बाजाराला
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही बक्षीस आलेलं आहे. शैलेश चांदवळे खास गवळींसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आंबेचा गोंडसबाळ उमेश डावरू खास मावशीसाठी. कृष्ण मुरारी मी गिरिधारी कृष्ण मुरारी आठव्या अवतारी अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला. अष्टमीचा अंधारा जन्म बंदिशाळेला अधर्माचा नाश करण्या आलो मी गोकुळा. अधर्माचा नाश करण्या आलो मी गोकुळा. अधर्माचा नाश करण्या आलो मी गोकुळा. रूप सावळे वाळले जगाला रूप सावळे वाळले जगाला या राधिकेला अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला. अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला. अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला. समस्त ब्रह्मांडामध्ये अधर्माचा संचार झाला. पापांचे पर्वत भूमातेला तण होऊन झाले. भगवंताची कृपादृष्टी म्हणून भगवंताच्या 8व्या अवतारी श्रीकृष्ण रूपी भक्त कल्याणासाठी अवतरलो. अधर्माचा नाश करून पापांचा भार नाश केला. ज्या ज्या वेळी अधर्म जन्म घेतो त्या त्यावेळी त्याचा समूळ सर्वनाश करण्यासाठी भगवंत समर्थ असतो. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमानंदे प्रणत कलेक्षनाशाय गोविंदाय नमो नमः. अरे हो, आले माझ्या लक्षात आपल्या संगतीचे पेंद्या सुदामा यांचा अद्याप पत्ता नाही. यांना अखेर मार पाहूया. अरे पेंद्या, अरे सुदामा. आलो देवा आलो. चला जाऊ र घेऊन गाई वासर. 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 देवाने हात मारली ना रे. येऊ कुठं दिसत नाहीत बुवा. बोल देव हे मेल्या देवांच्या जगात दिवार वाटलं. आशीर्वाद असो. देवानो एवढ्या घाईघाईनं बोलावण्याचं कारण? सवंगड्यानो
16,360 ग्रॅमचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालला आहे. त्यांना अडवण्याची कामगिरी मी तुमच्यावर संपवतो. ठीक आहे देवा, तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही येतो. काय म्हणतो हा, देवांनी सांगितलं नी 16,360 होय रे. एवढ्या गवळण अडवायच्या म्हणजे आपल्याला काय झेपण्यातलं नाही, तुझ्या झेपणार आहे काय? जमणार नाही म्हणजे याला वाईट वाईट ना? वाईट नाही तर काय वाईट मग तुझ्या कोण ओळखीत आहे काय हे पवणारा? ये हा, अरे हाय कोण? वाकड्या वाकड्या? त्याला बोलवूया. हा चालेल. हाक मारून बघतो. हा हा मग हाक मार. ए वाकड्या अरे काय ना काय जवळ आहे, जवळ आहे, जवळ आहे. लवकर हाक दिला. अरे मेल्या हे कामगिरी आहे, लवकर ये. बरं बरं आलो 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 हा, लवकर ये, लवकर ये. अल काल तुदा मातुनी हा काही मालली हलवल चाला नाला माझी गायही दुखली हल तिला मी धोतोया दूध हाय काय बघतोया हलवल चाला नाला नाही बघ बेटाच्या हायला घालोया होतय दल 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 उलाट दल 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 उलाट दल 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 होतय दल 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 उलाट दल 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 उलाट दल 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 होतय दल 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 उलाट दल 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 उलाट दल 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 होतय दल 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 उलाट दल 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 उलाट दल 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही बक्षीस आलं आहे. राज घडशी राहणार राजापूर खास मावशीसाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचवण्याचे काम जे साऊंड मास्टर करत आहेत त्या साऊंडसाठी उत्कृष्ट साऊंडसाठी दीपराज साऊंड सर्व्हिस आमचे साऊंड मास्टर दीपराज साऊंड सर्व्हिस यांच्यासाठी शिवज्ञा संदेश कारकर खास साऊंडसाठी 251 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. आम्ही नमन म्हणून त्यांचे आभार आहोत, ऋणी आहोत. तसेच उत्कृष्ट मृदुंगमणी संजय गवतडे यांच्यासाठी सौ साक्षी सुधीर घाणेकर राहणार नरबे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. आम्ही नमन म्हणून त्याचे आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता आपलं यांना हा, अरे मेल्या नो जमला नाही भाई. जमला नाही रे दादा, काय करतोस काय? अरे करतो काय म्हणजे काय. अरे मेल्या नो माझ्या मगापर्यंत कोणतरी बघताय रे. कोण अरे कोण म्हणजे कोण कोण अरे कोण म्हणजे कोण कोण अरे मेलमची माताजी कुठं अरे हे काय म्हणजे बघते आहे कुठं रे. अरे हे काय तत्माच्या खाल्लं बघते आहे तत्माच्या खाल्लं बघ काय रे. आम्हाला नाही पाहिजे तुला काय झालंच नाही काय तुला मानवती माझ्या प्रेमात पडले आहे काय पण टाकतो. अरे बापरे, मला वाटलं एक दिवस मोठा विकास करशील, पण असं वाटलं नव्हतं. अरे विकास म्हणजे काय मला पहिला विकास ठेवला होता आता बस मला ठेवला हा विकास. अरे हे हा का म्हणते अरे तुला मला गडबडीवर बोलून रे. छान छान कामगिरी सांग. अरे भाऊ गडबडी बोलणं कार म्हणजे काय? काय रे? देवाने हाक मारली, देव म्हणाले आपल्या गोकुळातील दैदून मथुरा जातंय, मग काय झालं मग ते अडवायचं. तुम्ही आम्हाला मारायचं बोलू आमच्या नाटकाचं सांगितलं का आता तुला? अरे त्या 16,360 आहे. काय मग अरे तुला मानो मी कायच करू नका मी त्या टकल्या कमली जरा धीरान घे माझ्या राजा. अरे हा गवलेने हलवायचं बोलू बोल मग पण मेल नका ती युक्ती नको काय. अरे त्याच्यासाठी तुला बोलवलं ना माझा तंदक बुद्धी नसवतो आता बोल काय माझा जाणकार रे या बघ काय दगुड हा गुलाम इथं ठेवायचा इथं ठेवायचा आणि याच्या पाया पडायचं. त्याला पाया पडा नमो 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 करायचं. ओम भक्ती भागवतली स्वाहा चिंत भाग दम 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 चिंत भाग दम 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 चिंत भाग दम
चला ध्यान घे ध्यान घे चपल्याची जाऊ दे इथं गेल्या नो उठ उठ आता जास्त वेळ नाही आहे पटकन जाय आता. अरे माझं मी नोकणार आहे मी माझ्या भागात बघा मी काय म्हणतो ह्याच्या मागं नको मग पण दिसू घाम आला ग यमुना घाटात घाम आला ग यमुना घाटात अगमाई गहरी लपत ग लपत वाटे ग अगमाई गहरी लपत ग लपत वाटे यमुना घाटात घाम आला ग यमुना घाटात अगमाई गहरी लपत ग लपत वाटे ग अगमाई गहरी लपत ग लपत वाटे ग आज खूप दिवशी झाला बघ आणि सूर्य अगदी माथ्यावरती आलाय. हे मेल्या ए मावशी आता हे कोण गं? भाई एवढं लागल पण इंटरनेट काय मी मथुरेच्या बाजारात चालले. तुला काय करायचंय? जायचं नाही काय जायचं नाही? काय म्हणते काय मी तुला आता मी पदपलीत केला आहे हा ए पोरीनो हा म्हातारा चावलं दिसतोय बघ. काय गं मावशी मग आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. अरे तिकडं मिली मी बाण घातला आहे पण तुम्ही हात तरी कोण? सांगू सांगू हा का माहिती हा हा उच्चापती हा सभापती आणि याला तू कोण? मी तुझा पती काय गं? चावलं म्हातारा. मावशी तुझं म्हणणं तरी काय ते सांग आधी. आणि खरं खरं सांग तुम्ही हात तरी कोण? अरे मेली आम्ही कुठं देवांत मंगली असं होय. मग तुमचं काम काय आहे ते? तुम्हाला इथं बसायला लागेल एवढंच? ए पोरीनो काय गं? बसा ग जमल्यावर बसा. ए बसूया थोडा वेळ गं. भावाला सगळ्यांना घातलेला. बसा गं. बसा बसा आपण पण बसूया चल, चल. लवकर बघताय बघताय बघून 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 बस. काय रे लागलं बाबा रे सगळ्यात बसल्या कामालाच नाही मला मी काय म्हणतो खाली आपली कामगिरी वाटत झाली आहे झाले, झाले, लवकर. आता देवांना पाठवूया असं झालं बरं? चला, 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 पाठवलं. ए, राधे बघ ना ग. तुम्हाला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान पण श्रीकृष्ण भगवान नक्की नसतात. मग कसे असतात राधे? पायी पद्मा बेंबी हिरा मस्तकी तुरा सोन्याच्या विटेवर उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. अगं राधे देवकी माझी माता वसुदेव माझे पिता जन्म झाला माझा बंदीशाळेला. अगं हो राधे हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत गं. त्यांच्यासोबत आपण रासलीला खेळलं गं. हो चालेल पोरीनो. या गं सयानो.